इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात पोलखोल. कोण कोणाची पोलखोल करणार आहे, कशा प्रकारे करणार आहे, हे आपण समजून घेऊ. याची आपण समीक्षा करू, याच्यावर आपण चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, निवडणुकीला आता रंग चढत चाललाय. आता विरोधी आणि त्यांच्या विरोधात असलेले म्हणजे सरकारमध्ये असलेले एकमेकांवरती आता आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केलेली आहे. आता सर्वात मोठी एक पोलखोल होते ते म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड याच्या संदर्भात. हे खरेदी करून भारतीय जनता पार्टीने मोठा घोटाळा केला आहे, मोठा भ्रष्टाचार केला आहे असे आता राहुल गांधी पोटतिडकीने सांगत आहेत. आणि त्यांचे मित्रसुद्धा, त्यांचे स्नेही, त्यांची जिवलग म्हणजे उद्धव ठाकरे, नव्याने निर्माण झालेले त्यांचे स्नेही मित्र जीवश्य कंठश्य उद्धव ठाकरे ही आता पोलखोल करायला सुरुवात केली त्यांनी सुद्धा. आणि त्यांचे विश्वप्रवक्ते, उद्धव ठाकरेंचे विश्वप्रवक्ते संजय राऊत हे सुद्धा आता त्यांनी सुद्धा पोलखोल करायला सुरुवात केलेली आहे. काय गंमत आहे बघा मित्रांनो. आणि त्याबरोबर राहुल गांधीचे सुद्धा प्रवक्ते पोलखोल करत आहेत. कोणाची? तर नरेंद्र मोदी यांची. काय नरेंद्र मोदी, तुम्ही काय खरोखर तुमची पोलखोल झाली. आता काय तुमचं ठीक नाही. आता तुम्ही, मला वाटत नाही 2024 मध्ये तुमचा काय निभाव लागेल असं मला वाटत नाही. आता हे सगळे आता पितळ उघडं पडणार नरेंद्र मोदी यांचं. मित्रांनो, त्या अगोदर मी छोट्याशा क्लिप टाकलेत व्हिडिओंचे. जे काय बातमीपत्र झालेत त्या बातमीपत्रांचे मी छोटेसे क्लिप टाकलेत, छोटेसे भाग टाकलेत. ते तुम्ही आधी ऐकून घ्या, बघून घ्या, मग आपण ह्याच्यावरती चर्चा करू. या विषयावरती जरा बघा. म्हणजे एक मी टाकली आहे, पहिला क्लिप आहे तो एक पत्रकार आपले विषय मांडतोय. आणि 2 जे क्लिप आहेत ते आहेत, एक राहुल गांधीचे आहेत विचार आणि उद्धव ठाकरे यांचे विचार आहेत. जरा ऐकून घ्या. जब इलेक्टोरल बॉन्ड के जरिए चंदा देने वालों की लिस्ट नहीं आई, हमने तब भी पाठशाला में आपको बता दिया था कि चंदा लेने और देने वालों का अलग अलग डेटा आने से कुछ नहीं होगा. सिर्फ अटकलों का बाजार गर्म होगा, एक दूसरे पे बिना सबूत के आरोप लगाए जाएंगे और यह मामला पूरे लोकसभा चुनाव तक चलेगा. चंदा देने वाले चोर हैं, यह माहौल बनाया जा रहा है. चंदे का सारा पैसा चोरी का है, चंदे का सारा पैसा नरेंद्र मोदी को ही गया है ऐसा लग रहा है. और चंदे का पैसा नरेंद्र मोदी ने या तो डरा धमकाकर वसूला है या फायदा पहुंचाकर वसूला है. विपक्ष यही माहौल बनाने में लगा हुआ है. क्लियर ही नहीं है कि चंदा देने वाले ने किस पार्टी को कितना चंदा दिया. सिर्फ यह पता चला कि फलां कंपनी ने इतना चंदा दिया, किस पार्टी को दिया यह अभी पता ही नहीं है. टॉप 5 तो छोड़िए, टॉप 10 में भी और पूरी लिस्ट में ही अडानी इंटरप्राइजेस और रिलायंस इंडस्ट्रीज का नाम तक नहीं. जिन्होंने सबसे ज्यादा चंदा दिया उसमें फ्यूचर गेमिंग एंड होटल सर्विसेज है, जिसने 1368 करोड़ रुपए का चंदा दिया. इसके बाद नाम है मेगा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्चर का, जिसने 966 करोड़ रुपए का चंदा दिया. तीसरा नाम है क्विक सप्लाई चेन प्राइवेट लिमिटेड, इसने 410 करोड़ रुपए का बॉन्ड खरीदा. वेदांता लिमिटेड ने 400 करोड़ रुपए का चंदा दिया. हल्दिया एनर्जी लिमिटेड 370 करोड़ रुपए के बॉन्ड खरीदते हुए इस लिस्ट में दिखी है. ये टॉप 5 लोग हैं. जिन्होंने कौन है वो आपको बता देता हूं. जैसे भारतीय जनता पार्टी, इसको 6060 करोड़ रुपए मिले, सबसे ज्यादा चंदा. इसके बाद नाम कांग्रेस का नहीं है, इसके बाद नाम टीएमसी का है, तृणमूल कांग्रेस का. इसको 1609 करोड़ रुपए का चंदा मिला. कांग्रेस को 1421 करोड़ रुपए का चंदा मिला. शायद कांग्रेस को इस बात की भी तकलीफ है कि वो नेशनल पार्टी है और ममता बनर्जी की एक रीजनल पार्टी को उनसे ज्यादा चंदा मिल गया. भारत राष्ट्र समिति बीआरएस को 1214 करोड़ रुपए मिले, यह भी एक रीजनल पार्टी है. बीजू जनता दल को 775 करोड़ रुपए मिले. राहुल ने ईडी और सीबीआई को बीजेपी की वसूली करने वाली एजेंसी तक बता दी. किधर से तो आ रहा है, और ये अभी तो छोटा सा भाग दिखा है.
तो इन्होंने पूरे के पूरे सिस्टम को एक्सटॉर्शन का सिस्टम बना दिया है, पॉलिटिकल पूरे स्ट्रक्चर को इन्होंने कैप्चर कर दिया है। सीबीआई इन्वेस्टिगेशन नहीं करती है, ईडी इन्वेस्टिगेशन नहीं करती है, एक्सटॉर्शन करती है। किसके लिए? बीजेपी के लिए। पण भारतीय जनता पक्षाला कसे दिले गेले ह्याची माहिती लोकांना द्या. कोण आहेत ती लोक? अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सरकारी कामं दिलेत अशा कंपन्या किती आहेत आणि कशाच्या बदल्यात त्यांना कामं दिली गेली? म्हणजे जे आपल्या घरातले होते ते घाबरून पळाले. नाही जाऊ रे, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये. आणि तुम्ही मात्र आमच्या मागे शुक्ल काष्ट लावायचं, पोलीस लावायचे, सगळे ससेमिरे लावायचे. यालाच तर हुकुमशाही म्हणतात. मित्रांनो, मी टाकलेल्या क्लिप तुम्ही ऐकल्या असतील. यांच्या लिंक आहेत ना, ह्या व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत. तुम्ही ते जाऊन बघू शकता, पूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि ते मुद्दामहून जाऊन बघा. म्हणजे मला काय सांगायचं हेही तुमच्या लक्षात येईल. आधी माझा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि माझी समीक्षा बघा. तुम्हाला किती पटती आहे, तुमचे विचारसुद्धा मांडा. मित्रांनो, आता नरेंद्र मोदीचं काय ठीक नाही. आता पितळ उघडं पडणार आहे आणि पितळ उघडं पाडायला सुरुवात केली आहे श्रीमान राहुल गांधी यांनी. श्रीमान राहुल गांधी ते आता सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांनी न्याय यात्रा काढलेली आहे आणि ते न्याय मागत फिरत आहेत. हा सुद्धा एक न्यायाचा प्रकारच आहे ना. एवढा मोठा भ्रष्टाचार नरेंद्र मोदीजींनी केला, हा सुद्धा न्यायाचा प्रकार आहे. खरोखर मानलं मी राहुल गांधी यांना, मानलं मी. आता नक्की न्याय त्यांना कोणाकडून हवा आहे हे त्यांचं त्यांना माहिती नाही. तो कशा प्रकारचा हवा आहे हे त्यांचं त्यांना माहिती नाही आणि कुठल्या विषयामध्ये त्यांना न्याय हवा आहे त्यांचं त्यांना माहिती नाही. फक्त ते न्याय मागतायत. ते न्याय यात्रा काढली आणि न्याय मागतायत. त्यांना न्याय मिळणार 100%. 2024मध्ये आता निवडणुकासुद्धा जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे 2024मध्ये त्यांनाही न्याय मिळणार, प्रत्येकाला न्याय मिळणार. आणि त्यांच्यासोबत आता उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. ते सुद्धा आता न्याय यात्रेमध्ये सामील झालेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांना सुद्धा न्याय मिळेल. जे इंडिया आघाडी आहे त्या प्रत्येक इंडिया आघाडीमधल्या प्रत्येक संघटनेला काय मिळणार? न्याय मिळणार. आता भारतीय जनता पार्टीकडून न्याय मिळणार. कोणाकडून? तर भारतीय जनता पार्टीकडून. म्हणजे भारतीय जनता पार्टीने जे काय आता घोळ करून ठेवला आहे, जो काय भ्रष्टाचार केला आहे, जो काय भारताला लुटला आहे, संविधानाची हत्या झाली आहे, बरंच काय काय झालं आहे, आता त्याबद्दल न्याय मिळणार आहे. आणि ते न्याय मिळवायला आता दारोदार भटकत आहेत. आणि आता फजियत कोणाची होणार आहे? तर नरेंद्र मोदी यांची. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही बघितलात. आता मी माझे विचार मांडतोय, समीक्षा ठेवतोय. बघा, नरेंद्र मोदीजी किती, म्हणजे त्यांना राजकारण करताच येत नाही. त्यांना राजकारण करताच येत नाही. त्यांना पैसे कमवताच येत नाही असं माझं म्हणणं आहे. त्यांना पैसे कमवताच येत नाही. त्यांना भ्रष्टाचार करताच येत नाही असं म्हणायला पाहिजे. भ्रष्टाचार नाही म्हणता येणार त्यांना, धंदा करता येत नाही, व्यवसाय. त्याला भ्रष्टाचार म्हणू नये आपण. जर लूटपाट जी होते ना, त्याला एक व्यवसाय आहे ना, तो लूटपाटीचा एक व्यवसाय आहे. त्याला भ्रष्टाचार कसा आपण म्हणू शकतो? व्यवसाय आहे. तर त्यांना व्यवसाय करताच येत नाही असं मला वाटते. आता बघा ना, भारतीय जनता पार्टी पूर्ण देशावरती राज्य करते. म्हणजे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे हे दुकानच आहे समजा. ह्या दुकानातून जी लूटपाट करतायत, दुकानातून लूटपाट केली जाते ना. दुकान थाटलंय आणि लोकांचा संभ्रमित करून, दिशाभूल करून भारतीय जनता पार्टी लूटपाट करते असा आरोप आहेत. हे कोणाचे? राहुल गांधीचे, उद्धव ठाकरेंचे किंवा इतरांचे आणि त्यांच्या प्रवक्त्यांचे सुद्धा. भारतीय जनता पार्टीने एक दुकान खोललं आहे. कुठे? तर पुऱ्या भारतामध्ये आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा. जे काय राज्य आहेत आपल्या भारतामध्ये, त्या राज्यांमध्ये, इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांची सरकार आहे. म्हणजे दुकान आहे, सरकार नव्हे, दुकान. आपण दुकानं समजूया. आणि हा दुकान आपण ते दुकान 20 राज्यच पकडू. आपण 20च राज्य पकडू. आपण जास्त पकडूयाच नको.
20 राज्यांमध्ये त्यांचं दुकान आहे. बाकीचे 8 राज्य आहेत, जे काही बाकीची राज्य आहेत त्या राज्यांमध्ये बाकीच्या पक्षांची हे आहेत, दुकानं आहेत. मित्रांनो, मला एक सांगा, दुकान थाटल्यानंतर त्या दुकानावर ग्राहक येणारच, गिराईक येणारच. मग भारतीय जनता पार्टीच्या दुकानात म्हणजे 20 ठिकाणी ग्राहक जाणार. हा ना, इतर जे आहेत त्यांच्याकडे एकाच दुसरा, म्हणजे एका आता ममता बॅनर्जीचं एका ठिकाणी दुकान आहे पश्चिम बंगालमध्ये, मग एका ठिकाणी जाणार ना ग्राहक. आता बघा, जे आकडे मला या न्यूज चॅनलमधून मिळाले आहेत तेच आकडे, मी काय कुठून मिळवायला गेलेलो नाही आहे, पण ते ढोबळ आकडे आपण पकडू. आता त्याच्यात किती तथ्य आहे, काय तथ्य आहे, त्याच्याशी आपल्याला काय आता जायचं नाही. ते आकडे किती तथ्य आहे, अगदी किती परफेक्ट आहेत, पण जे काय आकडे माझ्यासमोर आहेत ते आकडे मी तुमच्यासमोर ठेवतोय. बघा, भारतीय जनता पार्टीला 6060 करोड मिळाले. हा जो भ्रष्टाचार झाला आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या मार्फत, तिथे 6060. त्याच्या खालोखाल म्हणजे 5 प्रमुख जास्तीत जास्त जे मिळाले हे रक्कम, त्या रकमेचा आपण आकडे काढतोय. त्याच्या खालोखाल 1609 ते आहे कोणाला, तृणमूल काँग्रेसला. त्याच्या खालोखाल आहेत काँग्रेस 1421. त्याच्या खालोखाल आहे BRSला आहे 1214. आणि त्याच्या खालोखाल आहे BJD, तिला आहे 775. इतरांना सुद्धा आहेत, ते छोटे आकडे आहेत. त्याच्या खालोखालचे आकडे आपण प्रमुख 5 आकडे घेतलेत. मित्रांनो, आता बघा, मी अगोदरच म्हणालो तुम्हाला, भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं दुकान त्यांनी आपल्या देशातच टाकलं आहे, सर्वात मोठं दुकान. आणि त्यांच्या ज्या हे आहेत शाखा आहेत, आपण त्यांना शाखा म्हणू, इतर राज्यांमध्ये उघडलेल्या, ते 20च पकडले मी. जास्तीत जास्त आपण एक ढोबळ, एक राऊंड फिगर पकडले 20, म्हणजे आपल्याला मोजमाप करायला सोपं पडेल. 20च पकडले आपण, जास्त गणितात आकडेमोडी करायची गरज नाही पडणार. 20च म्हणजे 20 राज्यामध्ये त्यांची दुकानं आहेत. सर्वात मोठं दुकान कुठे आहे, भारतामध्ये आहे, केंद्र सरकार म्हणून, आणि राज्य सरकार म्हणून त्यांचे 20 दुकानं आहेत. मित्रांनो, एक आपण आकडा पकडलो, जो आकडा समोर आला आहे 6060, मी 7000 पकडले, 7000 पकडले, जास्तच पकडले. चला, एवढा मोठा भ्रष्टाचार करतायत, एवढी लूटपाट करतायत, मी जास्त पकडले, 7000. मित्रांनो, जर तृणमूल काँग्रेसचा एका राज्यामध्ये दुकान आहे, पश्चिम बंगालमध्ये एकच शाखा आहे, एकच दुकान आहे, मग पश्चिम बंगालमध्ये त्यांचं एकच दुकान आहे. आपण काय त्यांचे 6009 हा आकडा आहे, 6009, सॉरी 1609 एवढी रक्कम कोणाला मिळाली आहे, तृणमूल काँग्रेसला. आपण 1609 पकडूच नको, आपण 1000च पकडू, कमी करतो. भाजपाचे मी वाढवलेत, यांचे मी कमी करतो, 1000च पकडू, राऊंड फिगर. मित्रांनो, जर भाजपाचे 20 राज्यामध्ये दुकानं आहेत, जर एका राज्यामधलं 1609 आहेत, तर 20 राज्यामध्ये किती होतील, आपण 1000च पकडू. 20,000 कोटी यायला पाहिजे होते. मोठ्या दुकानाचा सोडा, भारतामध्ये जे मोठं दुकान आहेत, आपण शाखाच पकडली आहेत, त्या दुकानाची शाखा इतर राज्यांमधली, म्हणजे 20 जर आपण दुकाने पकडली, तर नरेंद्र मोदीजींनी केवढा मोठा कमाई करायला पाहिजे होती, केवढा मोठा व्यवसाय करायला पाहिजे होता, केवढी आमदानी मिळवायला पाहिजे होती. आपण याला भ्रष्टाचार समजूयात नको, हा धंदाच आहे, राजकीय पक्षांचा धंदाच आहे समजू आपण. तर हा एवढा मोठा धंदा करता आला नाही.
लॉस गेलेत, ते लॉस गेलेत ना. आपण 7,000च पकडलेत, तर 20 दुकानं आहेत, तर 20 दुकानांमध्ये त्यांना जर 1,000 प्रमाणे पकडलं तर 20,000 कोटी मिळायला पाहिजे होते. 13,000 कोटी लॉस झालेत. काय नरेंद्र मोदी, तुम्हाला व्यवसायच करता येत नाही. हा व्यवसाय करताच येत नाही. आपण त्याला भ्रष्टाचार समजूयात नको. व्यवसाय कमाई आहे ना, ती म्हणजे व्यवसाय. व्यवसाय धंदा कुठला, तर सरकार स्थापन करणं, एखाद्या राज्यावरती राज्य करणं, हा त्यांचा धंदा. आणि ती येणारी कमाई, मिळकत, म्हणजे 13,000 कोटी लॉस झालेत. खरोखर यांना धंदा करता येत नाही. मानलं मी तुम्हाला राहुल गांधी, मी तुम्हाला मानलं. पोलखोल, खरोखर तुम्ही पोलखोल गेली. यांना करताच येत नाही, यांना देश चालवताच येत नाही, यांना दुकान चालवताच येत नाही. भारतामधलं एक सर्वात मोठं दुकान, त्याची मी मोजमाप नाहीच केली. त्याचा मी मोजमाप नाहीच केलंच, फक्त राज्यामधलंच केलं. मोठ्या दुकानातली मी कमाई मोजलीच नाही. फक्त राज्यामधली 20 राज्यामधलीच कमाई मोजली मी. म्हणजे बघा मित्रांनो, त्याच्या खालोखाल राहुल गांधी यांची पार्टी आहे. 1,421. म्हणजे मित्रांनो विचार करा, राहुल गांधींना धंदा जमला. 2-3 राज्यामध्ये त्यांचं सरकार होतं, आता नाही आहे, पण होतं 2-3 राज्यांमध्ये. मग आपण 4 राज्य पकडले त्यावेळेला, हिमाचल, उत्तराखंड, आणि राजस्थान आणि कर्नाटक, आणखीन कुठलं एखादं राज्य राहिलं, म्हणजे 4 राज्य पकडा. हैदराबाद आता तर ती ह्याच्यामध्ये तर आता आले ते निवडून, काय ते, पण बाकीच्या 4 राज्यांमध्ये त्यांचं सरकार होतं, म्हणजे 4 राज्यच पकडू आपण. चला 4 राज्य पण नको पकडू, आपण 3च राज्य पकडू. 3च राज्य पकडू. मग विचार करा तुम्ही, 3 राज्यामध्ये जर त्यांचा आकडा पकडला त्याने, तर 1,000च पकडू आपण. म्हणजे तुम्ही विचार करा, 1,400 म्हणजे बघा, जे 3 राज्य असून सुद्धा, 4 राज्य असून सुद्धा एवढीच रक्कम, म्हणजे ते सुद्धा कमी पडलेत. म्हणजे याच्यात सर्वात वरचढ कोण आहे, तर ममता बॅनर्जी. राहुल गांधींना सुद्धा कमी पडलेत. राहुल गांधींची सुद्धा कमी झाली. 1,000 कोटी पकडले, ते लॉस झालेत. 2,000 कोटीला लॉस झालेत. आपण 4 पकडू, 5 पकडू राज्य. चल 5 पकडू, जास्त पकडू आपण राहुल गांधींची राज्य. तर राहुल गांधी किती लॉस झालेत 1,000 कोटीच्या हिशोबाने, तर 5,000 कोटी लॉस झालेत. 1,000 कोटी पकडले तर. मित्रांनो बघा काय गंमत आहे. आता त्याच्या खालोखाल आहेत BRS, म्हणजे ते एकाच राज्यामध्ये होते. 1,214 कोटी. मित्रांनो बघा, म्हणजे राहुल गांधीपेक्षा, म्हणजे काँग्रेसपेक्षा आणि BJP पेक्षा ह्या दोघांनी जास्त कमवलेत, ममता बॅनर्जी आणि BRSने. म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे तृणमूल काँग्रेसने आणि BRSने जास्त कमवलेत, एकाच राज्यामध्ये आहे. त्याच्या खालोखाल आहे BJD 775, त्यांनी पण जास्त कमवलेत. जर गुणाकार केला तर 500च पकडू त्यांचे सुद्धा आपण. म्हणजे तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच लॉस झाला. राहुल गांधींना सुद्धा व्यवसाय करता आला नाही, असंही आपण समजून जाऊ. राहुल गांधींना सुद्धा व्यवसाय करता आला नाही. मित्रांनो लक्षात आलं का? आता काय होणार आहे, मी तुमच्या समोर आकडेवारी सांगितली, माझी समीक्षा ठेवली. आता काय होणार आहे माहिती आहे काय? कोणाची पोल खोलणार आहे, कोणाची पोल होणार आहे, येणारा काळ तुम्हाला सांगेल.
हे मी आकडेवारी, माझा हिशोब मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. साधा सरळ भाषेत मी समोर ठेवलेला आहे. आता कोणी पैसे दिलेत हे कोणाला माहिती नाही आहे. कोणी पैसे किती दिलेत हे माहिती नाही आहे. पण मित्रांनो, एवढ्या सगळ्या प्रकारामध्ये अनिल अंबानी आणि ते अडानी यांचं नाव कुठे झालं नाही. म्हणजे एवढे मोठे भ्रष्टाचारी आणि एवढे मोठे मित्र कोणाचे, नरेंद्र मोदी यांचे एवढे मोठे मित्र कुठे गेलेत. त्यांनी इलेक्ट्रो बॉन्ड खरेदी नाही केले का. जर त्या 5 मोठ्या कंपन्या जर मोजल्यात त्याच्यामध्ये यांची नावच नाही आहेत. म्हणजे बघा, अदानी आणि अंबानी म्हणजे आता काय काय बाहेर पडणार आहे, कोणाची पोल खोलणार आहे. राहुल गांधी, मानलं मी तुम्हाला. उद्धव ठाकरे, मानलं मी तुम्हाला. तुम्ही आता पोलखोल करायला निघालात. तुम्ही आता किती कमवलेत. उद्धव ठाकरे, त्याचा हिशोब तुम्ही द्या. आता त्याचा हिशोब तुम्ही द्या. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो कोणाच्या पत्त्यावर पडणार आहे, कोणाची पोलखोल होणार आहे. सगळे आता अर्ध्या हळदकुंडाने पिवळे झाले. मोठं अस्त्र मिळालंय, ब्रह्मास्त्र मिळालंय. अशा आविर्भावामध्ये आता भाषणं ठोकतायत, आपले विचार मांडतायत, आपले आकडेवारी सांगतायत. मित्रांनो, सुरुवात झाली निवडणुकीला सुरुवात झाली. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार जर मी नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टी आणि भारताची जर मी ती कुंडली मांडली आणि त्याच्यानुसार जर अभ्यास केलाय तर मला ह्याच गोष्टी दिसत आहेत. मानसशास्त्र, खगोलशास्त्र, नरेंद्र मोदीजींचं मानसशास्त्र सुद्धा मी अभ्यासलं. मानसशास्त्र त्यांचं, त्यानुसार सुद्धा मला ह्याच गोष्टी लक्षात येत आहेत. आधी त्यांच्यावरती डाग लावले जातील. त्यांच्यावरती चिखल उडवला जाईल. हळूहळू तो चिखल उडवणाऱ्यांचे हात बरबटलेले दिसतील. आणि तो चिखल कोणी केलाय, हा चिखल कोणी निर्माण केलाय हे दिसून येईल. मानसशास्त्र, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या प्रमाणे. मित्रांनो, लक्षात आलं का. आणि जे काय आता वातावरण चालू आहे, वर्तमान वातावरण, भूतकाळ होऊन गेला, भूत, वर्तमान आणि भविष्य याच्या दृष्टीने मी ही समीक्षा केलेली आहे. आणि ह्या समीक्षेनुसार मला एकच लक्षात आलं आहे की ही पोलखोल कोणाची होणार आहे, जे आता नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात आहे. प्रत्यक्षदर्शनी आता सुरुवातीला नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप लावले जातील. नरेंद्र मोदी यांना डागाळलेलं दाखवलं जाईल. पण ते डाग हळूहळू मिटायला सुरुवात होतील ज्यावेळी नरेंद्र मोदीजी किंवा त्यांच्या अवतीभोवती असलेल्या ज्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणा, म्हणजे आता मी पण एक यंत्रच झालो. मी माझी समीक्षा तुमच्यासमोर ठेवली. अशा काय यंत्रणा आहेत, त्या यंत्रणा काम करतील आणि आपापली समीक्षा मांडतील, आपापले विचार मांडतील. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावरचे जे उडवलेला चिखल आहे तो धुतला जाईल. ही सरळ साधी माझी समीक्षा आहे. कोणाची पोलखोल होईल तर तुम्हीच सांगा. तुमचा काय विचार आहे, तुमचा काय अभ्यास आहे, तुम्हीच सांगा. तुम्ही सुद्धा अभ्यास करा, तुम्ही सुद्धा चौकस व्हा. कारण तुम्ही कोणात मतदार राजा आहात. राजा जागा हो, रात्र वैर्याची आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो, याच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. जे व्हिडिओ टाकले आहेत त्याच्या तुम्ही अवश्य जाऊन बघा.